पनवेलमध्ये स्टारबक्स सारखा एखादा ब्रँड तिथं आणण्यासाठी तुम्ही काय केलं? पनवेलला खरेदीसाठी काही नव्हतं. आम्ही सर्व लोक पनवेलची लोक ही वाशीला जायची, पण मॉलसाठी कोणीच पनवेलला तयार नव्हतं. हं, हं. मी कुठल्याही ब्रँडकडे गेलं, ब्रँडवाले सांगायचे की आम्हाला अजून 8-10 वर्ष लागतील पनवेलला यायला. कल्पना होती की पनवेलला पोटेन्शियल आहे. एअरपोर्ट येते म्हटल्यानंतर स्टारबक्स आवश्यकता होती. मराठी माणूस मॉल बांधतोय पनवेलला. हां. जवळजवळ 2000च्या आसपासच्या लोकांना आज तिकडे म्हणजे employment आहे. इकॉनॉमीला बूस्ट मिळाला. तुम्ही स्वतः चालवा, तुम्हाला 20 ते 25% तुम्ही प्रॉफिट जास्त कमवाल. हे जे ब्रँड्स आहेत ते एखादी जागा निवडतात त्यावेळेला ते नेमकं काय बघतात? नॉर्मली हे सर्व ब्रँड्स बघत असतात की आपल्याला शेवटी कस्टमर मिळेल की नाही. एखादा मॉल फेल होण्यामागचं कारण काय असू शकतं? ज्या ज्या मॉलने दुकानं विकली किंवा ज्या ज्या डेव्हलपरने मॉलमधली दुकानं विकली, हं. ते सर्व मॉल बंद पडले. बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की रिअल इस्टेटमध्ये प्रामाणिकपणानं मोठं होता येत नाही. तुम्ही सहमत आहात का या? चांगली माणसं, वाईट माणसं प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये आहेत. हं. बऱ्याचशा बांधकाम व्यावसायिकाने आमच्या बांधकाम व्यवसायाचं नाव खराब केलं. ट्रक ड्रायव्हर तुम्ही होतात. या व्यवसायातून 1 कोटी कमवायला तुम्हाला किती वर्ष लागले? मी सणासुदीला पण नसायचो घरी, म्हणजे इव्हन गणपतीला पण मी घरी नसायचो. माझं त्यावेळेला जवळजवळ 10 टॅक्सींचं फ्लीट झालं होतं. तुम्ही जर टाईम पाळलात तर नॅचरल तुमच्यावर डिपेंडंट लोक व्हायचे. जर 8 वाजता गाडी मागवली असेल तर 8ला 5 कमी असताना हजर राहायचं. जसं यश मिळत जातं तसं आपण धंदा वाढवत जायचा. सर्वात पहिले काय केलं असेल तर वडिलांना मी ब्लॅक अँड व्हाईट TV घरी घेतला. 300 मीटरचा प्लॉट घेऊन बांधकाम व्यवसाय चालू केला. कधीच कोण मास्टर कुठल्या फील्डमध्ये होऊ शकत नाही. जसजसं दिवस जात असतात नवीन नवीन आयडियाज येत असतात. तुमचं ज्ञान हे कालचं असतं. दरवेळेला ज्ञान तुमचं वाढवायलाच पाहिजे. लिटरली मी डायरेक्ट स्टेअरिंगवर बसलेलो आहे. ते स्टेअरिंग व्यवस्थित सांभाळू शकतो म्हणून आज इथे आलो. माणसाने पहिल्यांदा आपल्या कुटुंबासाठी करायला पाहिजे, मग आपल्या गावासाठी करायला पाहिजे, मग आपल्या राष्ट्रासाठी करायला पाहिजे. एक शिक्षकाचा मुलगा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्यानंतर त्यानं टॅक्सी चालवली, मग इमारती बांधू लागला आणि त्यानंतर त्यानं पनवेलचं चित्र बदलणारं एक मॉल उभा केला. ओरियन मॉलविषयी मी बोलतीये आणि स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत MP ग्रुपचे मंगेश परुळेकर सर. आज तुम्ही एक मोठी व्यक्ती आहात, सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात. पण जेव्हा एक ट्रक ड्रायव्हर होतात किंवा टॅक्सी तुम्ही चालवली होती, त्यावेळेला असं कधी घडलं किंवा तो कोणता दिवस होता ज्यावेळेला खिशामध्ये पैसे नव्हते पण तुम्हाला असं वाटलं की आता काहीतरी मोठं करावंच लागेल? सर्वात महत्त्वाचं कसं होतं की मी एका शिक्षकांचा मुलगा, माझे हां. वडील ड्रॉइंग टीचर आणि मी सर्वात लहान मुलगा. सर्व तिघं भाऊ माझे नोकरी करत होते. पण मला पहिल्यापासून नोकरी करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हताच. अच्छा. सो काहीतरी आपण आपलं स्वतःचं करायचं, काहीतरी धंदा करायचा. हं, हं. त्यावेळेला तेवढी अक्कल पण नव्हती की काय करायचं काय नाही करायचं, पण करायचं. एकच होतं की लहानपणापासून मी मामाकडे जायचो. हं. सो मामा माझा मुंबईमध्ये एक मोठा कॉन्ट्रॅक्टर होता. अच्छा. सो अर्थात आम्ही शिक्षकाची मुलं, पण मे महिन्यामध्ये मामाकडे यायचो. हं, हं. सो ते जे काही चित्र पाहिलं होतं लहानपणी, तेव्हा असं वाटायचं की आपण पुढे असंच कॉन्ट्रॅक्टर व्हावं वगैरे. हं, हं. असं ती एक म्हणजे नकळत डोक्यात गेलेली कल्पना होती. अच्छा. त्यावेळेला ती तेवढं कळत पण नव्हतं. हां, हां. पण ते एक सुप्त इच्छा डोक्यात होती ती. हं, हं. त्याचं स्वरूप कसं झालं की ज्यावेळेला काहीतरी करायचं विचार हां. आला मनात, त्यावेळेला ड्रायव्हिंगची खूप आवड होती. अच्छा. ड्रायव्हिंग येत नव्हतं. हां. शेजाऱ्यांच्या गाडीमध्ये बसून केव्हा तरी फिरायला जायला लागायचं, मिळायचं चान्स. हं. त्याच्यामुळे एक ड्रायव्हिंग आवडत होतं. हां. सो मग आपण मग का नाही काहीतरी टेम्पो घेऊन धंदा चालू करायचा स्वतःचा, हं. असा विचार केला होता. आणि म्हणजे 78 साली ज्यावेळेला मी हा विचार केला की ट्रान्सपोर्ट धंद्यात उतरायचं, त्यावेळेला खरं मी टेम्पो घ्यायचा विचार करत होतो. अच्छा. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं की त्यावेळेला आमच्या स्टेट बँकेची, माझी पहिली बँक स्टेट बँक होती. हं, स्टेट हं. बँकेचे एक मॅनेजर होते पुंट आंबेकर म्हणून, आणि त्यांची मिसेस माझ्या वडिलांकडे ड्रॉइंग शिकायला यायची. हं, हं. सो त्यामुळे ओळख होती अच्छा. की हा परुळेकर सरांचा मुलगा. हं. सो म्हणून मी ज्या स्टेट बँकेत गेलो तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी असं असं मंगेश परुळेकर, ड्रॉइंग टीचर परुळेकर सरांचा मुलगा, हं, हं. तर मला असं असं टेम्पो घ्यायचं आहे. आणि म्हणतात ना की तुम्हाला कसं साथ मिळते. हां. सो त्यावेळेला त्यांनी मला सजेस्ट केलं, अरे टेम्पो, मॅटाडोर टेम्पो घेऊन काय करणार तू, एवढे सीक युनिट पडलेले आहेत मॅटाडोर. हं, आणि हं. त्यावेळेला मी 78ला ना 77-78ला इमर्जन्सी जस्ट उठली होती. अच्छा. सो एज्युकेटेड अनएम्प्लॉईड स्कीम खाली लोन्स चालू झाली होती. हं, हं, हं. आणि 10% त्याला सबसिडी पण होती. अच्छा. सो ते म्हणाले, तू ते टेम्पो घेणार आणि हे परत सीक युनिट होणार, त्यापेक्षा तू ट्रक घे ना. अच्छा. आज ट्रकला धंदा खूप आहे. हं, सो हं. मला पहिल्यांदा वाटलं ते काहीतरी टिंगल करतायत. हां.
मी म्हटलं काय साहेब तुम्ही म्हटलं माझ्याकडे ट्रक कसं काय घेणार म्हणजे डोक्यात पण नाही आयडिया आहे की हे ट्रक घेणार. मला तुला काय करायचं आहे तू टेम्पो घ्यायला नाही तरी पैसे म्हटलं साहेब पैसे काय नाहीत माझ्याकडे. हां. माझ्याकडे जेमतेम काहीतरी 1,000-1,200 रुपये मी जमा करू शकेन. ते मला तुला पैसे जास्त जमा करायचे नाहीत मी तुला 90% लोन मिळवून देतो. अच्छा. आणि त्यावेळेला त्या पुणतांबेकरांनी आग्रह केला म्हणून मी या विषयात पडलो. हं, हं. आणि मग पहिल्यांदा कोटेशन आणायचं चेसीचं वगैरे ते सर्व करत ज्यावेळेला साहेबांनी माझं लोन सँक्शन केलं त्यावेळेला घरी त्या मिसेस पुणतांबेकरांनी म्हणजे त्यांच्या मिसेसने वडिलांना सांगितलं सर तुमच्या मुलाचं ट्रकचं लोन पास झालं आहे. अच्छा. आणि तो वडिलांना म्हणजे पहिल्यांदा कळलं की आपला पोरगा हे काहीतरी उद्योग करतोय. मग त्यांची रिएक्शन काय होती? त्यांनी मला जाम फायरिंग दिलं. हो. अरे म्हणाले जर तुला ट्रकच चालवायचा होता तर मग 5वी शाळा सोडायची ना गरज काय होती. ड्रायव्हिंग करायला शिक्षण असायचीच गरज नाही आहे. हं, हं. मग तू शिकलासच कशाला हां. माझे पैसे कशाला मग वाया घालवलेस. सो तेव्हा मग मी त्यांना दिलं तर म्हटलं बघा दादा मला तर काही नोकरी करायची नाही आहे. हं. मी आता ट्रक घेतो आणि म्हटलं मी व्यवसाय करतो आणि मी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला शब्द देतो मी आउटलाईनला जाणार नाही. कारण त्यावेळची प्रथा अशी होती की ट्रक लाईनमधला माणूस हा शेवटी आउटलाईनलाच जाणार. हं. मग तो व्यसनी होणार मग त्याला अनेक छंद लागणार वगैरे असा प्रकार. परंतु वडिलांना मी ते वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावेळेला मला जे काय सर्कल मिळालं ट्रक लाईनमधलं ते देवाच्या कृपेने इतके चांगले लोक मिळाले. बेळगाव शहरातनं माझे मित्र मिळाले कारण बेळगाव शहरामध्येच हा ट्रक व्यवसाय जास्त जोरात. अच्छा. म्हणजे मग तुम्ही तिथून सुरुवात केली तिथं? हां, कारण चेसी इकडनं घेतली हं. तर बॉडी बिल्डिंग त्यावेळेला बेळगावलाच असायचं अच्छा. आणि ते खूप रिझनेबल व्हायचं. हं, हं, हं. म्हणजे मी 1,12,000ला चेसी घेतली होती 78ला लेलँड कॉमेट ओह! आणि 12,000 बॉडी बिल्डिंगचे होते. हं, हं. सो टोटल 1,24,000मध्ये रेडीमेड ट्रक होत होता. अच्छा. आज त्याच चेसीची किंमत मला वाटतं नाही म्हणतं ती 20-25 लाख रुपये झाली असेल. हो, खरं. आणि बॉडी बिल्डिंगचा खर्च आता 20-20, 25-25 लाखाला गेला असेल. सो 50 लाखाच्या आसपास ट्रक गेले असेल किंमत माझ्यामध्ये. आता मला एक्झॅक्ट नाही माहिती. हं, हं. पण त्यावेळेला तो 1,24,000त माझा ट्रक झाला होता. सो ह्या ह्याच्यातनं आणि मी ट्रकवरच ड्रायव्हिंग शिकलो. अच्छा. म्हणजे आधी तुम्हाला ड्रायव्हिंग येत नव्हतं? ड्रायव्हिंग येत नव्हतं मला. मी ड्रायव्हिंग पण शिकलो माझ्याच ट्रकवर. आणि तो एक कॉन्फिडन्स होता की आपलीच गाडी आहे. हं, हं. सो त्यामुळे त्या बेळगावचे जे ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हर लोकांनी मला ट्रेन केलं. आणि लिटरली मी डायरेक्ट स्टेअरिंगवर बसलेलो आहे. अच्छा. पण आज म्हणजे हां, ते हां. स्टेअरिंग व्यवस्थित सांभाळू शकलो म्हणून आज इथे आलो. पण काही म्हटलं तरी पण ट्रक ड्रायव्हर तुम्ही होतात आणि त्याच्यानंतर या व्यवसायातून पहिला कोटी कमवायला म्हणजे 1 कोटी कमवायला तुम्हाला किती वर्ष लागले? हा प्रश्न जो विचारला गेला आहे तुम्ही तो 1 कोटी हा प्रकारच मला माहिती नाही. मला आज पण नाही माहिती 1 कोटी. अच्छा. पण तरी कारण सुद्धा मी एक मोठा कोटी वगैरे ह्या नफा. गोष्टींवर मी हां. नाही विश्वास ठेवत. मी एवढंच विश्वास ठेवतो हां, की बाबा आपल्याला जसं यश मिळत जातं तसं आपण धंदा वाढवत जायचा. आणि माझं त्यावेळेचं लोन होतं 1,24,000तलं मला 10% पैसे फक्त भरायला लागले होते. बाकीचं लोन मिळालं होतं. हां. सो मी आज पण कोटी हा विचार करत नाही. आणि मी तेव्हा पण कोटी कारण तेव्हा पण कोटीचा तरी विचार करणं सुद्धा शक्यच कारण नव्हतं. एक आपण विचार केला तर ट्रक ड्रायव्हर हा फार फार तर किती कमवत असेल? म्हणजे तो मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो का हा विचार आजही मला वाटतं की बऱ्याचशा लोकांना तो एक फक्त आयडिया चांगले स्वप्न वाटत असेल. तर तिथून मग तुम्ही सुरुवात केलेली आणि कशा पद्धतीनं पुढे गेलात मग? नाही आता ह्याच्यात कसं आलं हां. की मी जवळजवळ 4 वर्ष म्हणजे मी 81-82 सालापर्यंत ट्रक चालवत होतो. हं, हं. नंतर मग त्यावेळेला असं झालं की खूप प्रवास करायला लागायचा. हं. आम्ही म्हणजे माझ्याकडे काउंटर सिग्नेचर परमिट होतं महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा. हं. सो मी सणासुदीला पण नसायचो घरी. म्हणजे इव्हन गणपतीला पण मी घरी नसायचो. परंतु ज्यावेळेला मी ट्रक 4 वर्षानंतर विकला आणि माझी टॅक्सी घ्यायचा विचार केला. हं, हं. सो त्या काळी मला माझी ट्रकची किंमत होती 1,24,000 त्यावेळची आणि मी जेव्हा ट्रक विकला 80,000 तेव्हा मला मिळाले होते 1,80,000 रुपये. अच्छा. म्हणजे सो माझं त्याच्यापेक्षा हां. लोन बिन रिपेड होऊन मला पैसे मिळाले आणि त्यावेळेला 60-70 हजार रुपये हातात येणं हं. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि मी सर्वात पहिले काय केलं असेल तर वडिलांना मी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घरी घेतला. अच्छा. सो कारण आमच्या घरात टीव्ही बी हा प्रकारच नव्हता. हां. आणि त्यावेळेला ती लक्झरी सुद्धा होती. म्हणजे हां, टीव्ही असणं म्हणजे खूप हां, मोठी गोष्ट होती. की म्हणजे हां. माझ्या वडिलांना तर एवढा आनंद झाला होता हं. की ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणला म्हटल्यानंतर हां. तो आनंदच आज मला पुरलेला आहे. हां. सो मग काय करायचं मग टॅक्सीचा धंदा चालू केला. अच्छा.
आणि त्यावेळेला ऑल इंडिया परमिट टॅक्सीची खूप सुटली होती. हं, हं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट देत होतं. सो एज्युकेटेड अनप्लॉयड स्कीमखाली मी टॅक्सी चालू केली. पहिले एक टॅक्सी मी स्वतः चालवत होतो. मग त्याच्यानंतर 2 घेतल्या, मग त्याच्यानंतर अजून 2 घेतल्या. असं करत अच्छा. करत माझं त्यावेळेला जवळजवळ 10 टॅक्सींचं फ्लीट झालं होतं म्हणजे त्यावेळेला. हे एखाद्या सिनेमासारखं वाटतं, की सिनेमामध्ये एक जण ट्रक ड्रायव्हर असतो आणि त्याच्यानंतर मग त्याचे अनेक ट्रक होतात किंवा टॅक्सीज हो, होतात. हो, हो, हो. हां. म्हणजे परंतु ही वस्तुस्थिती माझ्या हां, आयुष्यात घडून एक्झॅक्टली. गेलेली आहे, हं. की त्यावेळेला काय झालं होतं आमच्या पनवेलला MIDC इंडस्ट्रियल हं, हं. इस्टेट खूप डेव्हलप होत होता आणि सर्व इंडस्ट्रींना टॅक्सी लागायच्या त्यांच्या एक्झिक्युटिव्हसाठी. हं, हं. सो त्यामुळे धंदा खूप जोरात होता. अच्छा. आणि मग कसं होतं टॅक्सी लाईनमध्ये किंवा कंपन्यांमध्ये तुम्ही जर टाईम पाळलात हं, हं, हं. तर नॅचरल तुमच्यावर डिपेंडंट लोक व्हायचे. सो आणि त्यावेळेला मी ठरवलेलं होतं की जर 8 वाजता गाडी मागवली असेल तर 8ला 5 कमी असताना हजर राहायचं. अच्छा. आणि तेच पुढे ज्यावेळेला गाड्या वाढल्या त्यावेळेला माझ्या ड्रायव्हरना इन्स्ट्रक्शन्स तीच होते. हं, हं. जर 8ला गाडी मिळाली तर मी त्याला सांगतो 7:30ला तू जायला पाहिजेस. हं. ह्या गोष्टीचं मला इतका बेनिफिट मिळाला की त्या काळी मोठमोठ्या कंपन्यांचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले. अच्छा. सो असंच करता करता मला पार्ले कंपनीचं बसचं काम मिळालं. ओह! त्यावेळेला मला बस पण म्हणजे असं स्वप्नवत वाटलं होतं की हं, पार्ले हं. कंपनीने एक असेच GM होते हं, नाडकर्णी हं. म्हणून आणि त्याने सांगितलं, "काय मंगेश टॅक्सी वापरतोस तू, आम्हाला कंपनीला बस पाहिजे, तू बस घे." हं, हं. आणि झालं मी त्यांना बोललो, म्हटलं, "साहेब तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करत असाल तर म्हटलं मी बँकेचं लोन घेईन." हं. ते मला करतो कॉन्ट्रॅक्ट. अच्छा. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्या बेसवर मी बसचं लोन घेतलं हं. आणि बस तिथे 4 वर्ष चालवली. तिथे मला चांगले पैसे मिळाले आणि मग मी लँड परचेस केली. अच्छा. म्हणजे ह्या जे काय ती लहानपणी मामाचं जे बघितलेलं होतं, हां, एक सुप्त इच्छा हां. त्या लहानपणी होती. शाळेत होतो त्यावेळेला मी. कारण 7वी-8वीत असतानाच मे महिन्यामध्ये मामाकडे वर जाणं असायचं. हां, सुट्टीच्या पुढे-पुढे मग दिवसांमध्ये. हां. सो ती सुप्त इच्छा होती ती तिथे जागी झाली होती माझी. म्हणजे माझ्या नकळत ती जागी झाली होती. अच्छा. आणि पहिलं ज्यावेळेला मी लँड पार्सल घेतलं होतं, हं, ते हं. मला 7/12 काय म्हणतात ते माहिती नव्हतं. अच्छा. म्हणजे 7/12 काय असतो हे माहिती नव्हतं. कारण वडील शिक्षक होते, घरी हां, जमीन सो म्हणजे काही शेती. हां, संबंधच नव्हता काही. हां. आणि वडिलांनी त्या काळी कोकणातल्या जमिनीवर पाणी सोडलं होतं. सो आम्हाला तर काय 7/12 माहिती असायचा चान्सच नव्हता. पण ती ती पहिली जमीन घेतली. हं. ती जमीन मी एन-ए करून ज्याला BRCच्या लोकांना विकले, हां, त्यावेळेला मला त्या काळी एक जो काही पैसे मिळाले, हां. त्यातनं मी एक प्लॉट घेतला. अच्छा. आणि तो 300 मीटरचा प्लॉट घेऊन माझा बांधकाम व्यवसाय चालू केला. पण ज्यावेळी मी बांधकाम पहिला व्यवसाय चालू केला, त्यावेळेला कशाला कॉलम म्हणतात, कशाला बीम म्हणतात, हां. हे पण मला माहिती नव्हतं. अच्छा. मग पण कसं शिकलात कसं तुम्ही आणि एवढं मोठं काम कसं केलं मग? एक होतं ना, की ती मी म्हटलं ना, हां. की ते मामाच्या घरी जे पाहिलेलं होतं लहानपणं, हं, हं. सुप्त इच्छा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी या सगळ्या गोष्टी. हां. हां. आणि ते इतकं बसलेलं होतं, हं. की ती सुप्त इच्छेने मला बरोबर ह्या मार्गावर आणून ठेवलं. आणि मग मी त्या आर्किटेक्टना विचारलं, "बुवा असं-असं आहे." मी म्हटलं, "हा प्लॉट घेतोय." हं. तर काय? ते मला काही हरकत नाही, बिनधास्त. मी तुम्हाला उभं राहून साईटवर शिकवतो, काही हरकत नाही. मी तसा कॉमर्स मी त्यावेळेला गव्हर्नमेंट कमर्शियल डिप्लोमा केला होता पोद्दार हां. कॉलेज माटुंगामधनं. अच्छा. सो मला काही कन्स्ट्रक्शन लाईनमधलं माहिती नव्हतं. पण मामा इंजिनियर होता, मोठा कॉन्ट्रॅक्टर होता. सो त्यामुळे ते समवॉट जीन्स असतील, काय असेल. हां, हां. परंतु मी साधारणतः एक वर्षभराच्या आतमध्ये संपूर्ण शिकलो. पण मात्र ज्यावेळेला मी साईट ही बांधकाम व्यवसायात पडलो, त्यावेळेला मात्र मी सकाळपासून रात्रीपर्यंत हं, साईटवर हं. उभा असायचो. अच्छा. कारण त्याशिवाय नाही तर शिकलोच नसतो मी. खरं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामासोबत प्रामाणिक राहिलात आणि नॅचरल. त्याच्यामध्ये शिकत गेलात आणि इम्प्रूव्ह करत गेलात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय सुद्धा वाढत गेला. याच्यामध्ये तुम्ही पनवेलविषयी बोललात. एकतर जमीन घेतली होती, त्याच्यानंतर ती विकली, मग प्लॉट घेतला आणि बांधकामामध्ये तुम्ही उतरलात. पनवेलमध्ये Starbucks सारखा, कारण आजपासून आपण काही वर्षांपूर्वी बघितलं तर पनवेल तेवढं डेव्हलप नव्हतं. तर त्यावेळेला Starbucks सारखा एखादा ब्रँड तिथं आणण्यासाठी तुम्ही काय केलं? आता कसं होतं ना, हं. ज्यावेळेला मला म्हणजे मी मॉल्सचा हा जो विषय माझ्या डोक्यात आला होता, हां. त्याच्या अगोदरपासून माझ्या एक डोक्यात इच्छा होती, की पनवेल गावासाठी काहीतरी आपल्याला लँडमार्क प्रोजेक्ट करायचा. हं. ज्या गावाने आपल्याला आज एवढं यश दिलं, म्हणजे यश म्हणजे असं काय फार मोठं यश नव्हतं, पण त्यावेळच्या मानाने खूप मोठं यश होतं ते, हं. की त्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हे माझं नेहमीचं सांगणं असतं, की माणसाने पहिल्यांदा आपल्या कुटुंबासाठी करायला पाहिजे, मग आपल्या गावासाठी करायला पाहिजे, मग आपल्या राष्ट्रासाठी करायला पाहिजे. सो हे नॉर्मली हे जर पाळत आलात, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचे ना रिटर्न्स मिळणारच मिळणार. सो ते डोक्यात होतं, की काहीतरी एक लँडमार्क प्रोजेक्ट बनवायचं, की जिकडे आपली ओळख राहील. एक आपण काहीतरी गावासाठी केलं म्हणून चीज राहील. हं, हं. आणि
हे विचार मनात आला त्यावेळेला मग मॉल का नको. अच्छा. हां, कारण असं होतं होतं की पनवेलला काहीच नव्हतं. हं. एक साधी दुकानं सोडली तर पनवेलला खरेदीसाठी काही नव्हतं. आम्ही सर्व लोकं, पनवेलची लोकं ही वाशीला जायचे किंवा मुंबईला यायचे कुठल्याही खरेदीसाठी, कपड्यापासून सर्व खरेदीसाठी. म्हणजे शॉपिंग वगैरे करायची असेल सर्व हां. शॉपिंग करायचं, इव्हन पिक्चर बघायला पण त्या काळी आम्हाला वाशीला यायला लागायचं किंवा ठाण्याला जायला लागायचं किंवा मुंबईला यायला लागायचं. अच्छा. कारण पनवेलला एक स्टँड अलोन फक्त थिएटर होतं. हं. सो ह्या सर्व गोष्टींमुळे मग आणि त्यावेळेला मॉल संस्कृती चालू झाली होती. मुंबईत मॉल बघत होतो. हां. तर मग आपण पनवेल गावासाठी का नाही मॉल बांधायचा? अच्छा. अशी ते एक इच्छा होती हं. आणि त्या इच्छेने मूर्त स्वरूप घेतला 2012 साली. हं, हं. आणि मग जो माझ्याकडे प्लॉट होता त्यात मी आणि माझे पार्टनर दिलीप भाई, हां, हां. आम्ही जेव्हा त्यांना मी सांगितलं, म्हटलं "बा, आपल्याला असं असं विचार आहे, म्हटलं करूया." हं. सो त्याने पण लगेच ती माझी कल्पना उचलून धरली. गुजराती माणूस असून, व्यापारी वृत्तीचा माणूस असून हां. त्याने पटकन दिवशी ती माझी कल्पनाला साथ दिली आणि पनवेलचा मॉल आम्ही बांधायला चालू केला. हं. सो ते आज इथे उभं राहिलं आणि ज्यावेळेला तो ओरॅन मॉल आम्ही केला ना, हां. त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं 3 बेसमेंट्स आहेत. त्यातले 2 बेसमेंट्स कार पार्किंग आहे आणि जे अप्पर बेसमेंट आहे तिथे हायपर मार्केट वगैरे. सो जवळ-जवळ माझे 4 स्लॅब झाले. अच्छा. पण मॉलसाठी कोणीच पनवेलला तयार होत नव्हतं. हां, हां. म्हणजे कुठल्याही ब्रँडकडे गेलं, हं. तर ते ब्रँडवाले सांगायचे की आम्हाला अजून 8-10 वर्ष लागतील पनवेलला यायला. अच्छा. कारण पनवेलचं आज मला पोटेन्शियल नाही आहे. हं, हं, हं. म्हणजे ना कोण हायपर सिटी यायला तयार, ना शॉपर स्टॉप यायला कोणीच नाही आणि त्यावेळेला खूप ही कोणत्या टेन्शन आलं. वर्षाची गोष्ट आहे? ही साधारणतः 2015 स्टार्टिंग. अच्छा. त्यावेळेला कन्स्ट्रक्शन एवढं वर आलं होतं हं, हं, हं. आणि एक पण माझ्याकडे कस्टमर नव्हता की ज्याला मॉलमध्ये भाड्याने दुकान घ्यायला आवडेल. तयारी होती. हां, हां. सो प्रत्येकजण हेच म्हणत होते की अजून 7-8 वर्ष थांबायला पाहिजे. हं, हं, हं. आणि मग त्यावेळेला थोडंसं नाही म्हटलं तरी टेन्शन आलेलं होतं की अच्छा. आपण हे करतोय, हा डिसिजन प्रॉपर आहे ना. हां, हां. पण म्हणजे तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये उतरलात, त्याच्यानंतर डायरेक्ट मॉलचं तुम्ही बांधकाम हातामध्ये घेतलं. नाही मॉल त्याच्या बांधायला घेतला म्हणजे काही वर्षानंतर. हं. पण ती किती मोठी रिस्क होती किंवा किती कोटींची ती रिस्क होती? खरं सांगायचं हं. तर त्यावेळेला एक जिद्द होती की आपण काहीतरी लँडमार्क प्रोजेक्ट करायचा, तर आपण मॉल बांधूया हां. की जी पनवेलला गरज होती त्यावेळची. हां, हां, हां. सो त्यावेळेला ना हा विचारच नव्हता केला की किती पैसे आपल्याला लागतील आणि किती पैशावर हे जाईल प्रोजेक्ट. हं, हं. परंतु पहिल्यांदा मला स्टार्टिंगला जे बँक ऑफ महाराष्ट्राने फायनान्स केला होता, तो 65 कोटीचा होता अच्छा. आणि त्यावेळेला तो मोठा फायनान्स हं. होता. खरं. 65 कोटी खर्च झाले तरी आमचा मॉल बांधून झाला नव्हता पूर्ण. मग? मग परत मी बँक ऑफ महाराष्ट्राकडे गेलो आणि त्यावेळेला बँक ऑफ महाराष्ट्राने मला परत 20 कोटी अजून ॲडिशनल दिलं फायनान्स. अच्छा. कन्स्ट्रक्शन लोन होतं. हं, हं. त्याच्यात पण पुरा नाही झाला. सो शेवटी मला बँक ऑफ महाराष्ट्राने लास्ट सांगितलं की आता आम्ही लास्ट 10 करोड देतो. ह्याच्यात तुमचा मॉल चालू व्हायला पाहिजे. अच्छा. नाहीतर खूप डिफिकल्ट जाईल. हं. आणि त्यावेळेला मी 2015च्या साधारणतः मध्याला मला पहिल्यांदा मॅकडोनाल्डने आमच्याकडे ॲग्रीमेंट साईन केलं अच्छा. आणि मॅकडोनाल्डने बरोबर मॉलचा कॉर्नरचा कोपरा हं, हं. आमच्याकडे फायनल केला. ओके. आणि जसं मॅकडोनाल्डनं केलं, सेकंड माझ्याकडे PVRने ॲग्रीमेंट साईन केलं. अच्छा. त्यावेळेला JLL म्हणून जे एक बॉम्बेतली हां, हां. ही म्हणजे इस्टेट कन्सल्टन्सीमधली जी मोठी कंपनी आहे, इंटरनॅशनल हं. कंपनी आहे, हां. तिला आम्ही मॅन्डेट साईन केलं होतं. अच्छा. कारण तीच लोकं हे असे कस्टमर आणू शकतात. हं, हं. आणि PVR ब्रँडने माझ्याकडे पहिल्यांदा ॲग्रीमेंट साईन केलं. हं. हे त्यावेळेला JLLने मार्केटमध्ये रिटेल फील्डमध्ये एवढा गोंगाट केला की PVRने 5 स्क्रीन पनवेलला साईन केले. अच्छा. त्याबरोबर पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये हायपर सिटी आलं, शॉपर स्टॉप आलं, हं, हं. मग मॅक्स आलं आणि मग हे सर्व ब्रँड यायला लागले. अच्छा. सो पहिलं कारण मॅकडोनाल्ड आणि हां. दुसरं कारण PVR. हं. मग हे जे ब्रँड्स आहेत, ते एखादी जागा निवडतात, त्यावेळेला ते नेमकं काय बघतात? कारण तुम्ही सांगितलं, की सुरुवातीला ते यायला तयार नव्हते. पण त्याच्यानंतर मग एकामागोमाग एक लाईन लागली, रीघ लागली असं म्हणता येईल. आता मॅकडोनाल्डचं कसं होतं, त्यावेळेला मॅकडोनाल्ड आमच्या पनवेलच्या कळंबोली नाक्यावर होतं हं, हं. आणि तिथे त्यांना धंदा करत होते ते आणि तो धंदा त्यांचा जबरदस्त होत होता. अच्छा. सो त्यामुळे त्यांना कल्पना होती की पनवेलला पोटेन्शियल आहे. हं. सो ज्यावेळेला मॉल येतोय कळला आणि बिल्डिंग उभी राहते दिसल्यानंतर त्याने मग वाय नॉट पनवेल सिटी म्हणून त्यांनी हां. पनवेल गावामध्ये पहिल्यांदा माझं ॲग्रीमेंट साईन केलं. अच्छा. सो नॉर्मली हे सर्व ब्रँड्स बघत असतात की आपल्याला शेवटी कस्टमर मिळेल की नाही. हं. आपल्या म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ह्यांच्याकडे ही लोकं सर्व म्हणजे यांचं कॉर्पोरेट सेक्टर एवढं मोठं आहे हं, की ह्यांच्याकडे त्या सर्व इन्फॉर्मेशन्स असतात. हां.
सो त्याने साईन केल्यानंतर PVR दिल्लीला ऑफिस आहे. हां. PVRला नॅचरली माहिती होतं की पनवेलचं पोटेन्शियल काय पुढेचं आहे 10 वर्षामध्ये. हं, सो PVRने साईन केलं. हं. भले आम्हाला त्यावेळेला खूप कमी दिलं असेल पैसे, परंतु PVR आम्हाला साईन करायचंच होतं. कारण त्या दृष्टीने PVR साईन करते हेच आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. आणि ती न्यूजच आम्हाला मॉलचं सक्सेसला कारणीभूत ठरली. अच्छा. आणि स्टारबक्स आम्ही आणलं तसं खूप लेट आणलं. हं, तोपर्यंत बरेचसे मोठे ब्रँड्स आले होते. आणि स्टारबक्स आम्हाला एअरपोर्ट येते म्हटल्यानंतर स्टारबक्स आवश्यकता होती. हं. कारण ही सर्व लोकं येणार आहेत. ह्यांना बसायला किंवा ह्यांना डिस्कस करायला स्टारबक्ससारखं काहीतरी ठिकाण पाहिजे. राइट. आणि पहिल्यांदा स्टारबक्स यायला पण तयार नव्हतं. अच्छा. पण स्टारबक्सने काही अटी घातल्या, काही ओळखी काढल्या आणि त्याने आम्हाला त्यावेळेला 20 लाखाचं कॅपेक्स करायला लावलं. अच्छा. किंवा हे ब्रँड्सना कॅपेक्स करायला लावतात. हं, हं. तुम्ही आम्हाला फ्लोरिंग द्या, तुम्ही आम्हाला हे करून द्या, हं, हं. तर आम्ही येऊ. ओके. सो ते पण आम्ही तयार केली, हं. की नाही स्टारबक्स आलं तर आम्हाला माहिती होतं की फुटफॉल आपला वाढेल. अच्छा. आणि एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक स्टँडर्डचं पब्लिक यायला हं, लागेल. हं, हं. सो ते खूप महत्त्वाचं असतं ना. हां. तुमच्या मॉलचा फुटफॉल तुम्ही निरनिराळ्या लेवलला डेव्हलप करायला पाहिजे. हं. सो त्याच्यासाठी स्टारबक्स आणलं. अच्छा. आणि स्टारबक्स आल्यामुळे आमच्याकडे एक फुटफॉलचा क्लास निराळा यायला लागला. सो त्याचा खूप फायदा झाला मॉलच्या सक्सेसला. हं. पण हे जे मॉलचं मॅनेजमेंट आहे ते किती डिफिकल्ट आहे? कारण तुम्ही सांगताय आता कशा पद्धतीने तुम्ही एक-एक गोष्ट आणत गेलात, पण त्याला मॅनेज करणं सुद्धा तेवढंच अवघड आहे. त्याच्यात आता मी जे हं. सांगितलं की ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराची साथ. म्हणजे मी ज्यावेळेला मॉल बांधायला घेतला होता किंवा हां, मॉल हां. आम्ही हे सर्व ब्रँड चालू केले ना, त्यानंतर बांधून झाला, सर्व ब्रँड्स आले आणि आता त्यांचं फिटआउट चालू झालं. हं, हं. आणि मग आता हा कसा मॉल चालवायचा हां. ह्याच्यावर त्यावेळेला शॉपर्स स्टॉपचे ना गोविंद श्रीखंडे म्हणून MD होते. हं, हं. सो मराठी माणूस त्यांना एक कौतुक होतं खूप की मराठी माणूस मॉल बांधतोय पनवेलला. हां. सो त्यांनी मला गाईड केलं होतं यावेळेला हं. की परुळेकर तुम्ही ना हे मॉल मॅनेजमेंट वगैरे कोणाला देऊ नका. हां. कारण हे 15-20% तुमचा प्रॉफिट खाणार. हं. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एखाद दुसरा माणूस देतो. हां. त्याला तुम्ही आत्ता सध्या स्टार्टिंगला जास्त पगार द्या, चांगला हं. पगार द्या, एक्सपिरियन्स माणूस देतो आणि त्याच्याकडे वर्ष दीड वर्षामध्ये त्याच्याकडनं एकदा हे सर्व शिकून घ्या हां. आणि तुम्ही स्वतः चालवा. अच्छा. ह्याच्यात तुम्हाला 20 ते 25% तुम्ही प्रॉफिट जास्त कमवाल हं, हं. मॉल मॅनेजमेंटपेक्षा. हां, हां. आणि ते मी ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याने माणूस पण दिला पहिलं स्टार्टिंगला आणि गेले म्हणजे 1-1.25 वर्ष त्या माणसाने आम्हाला इतकी व्यवस्थित मॅनेजमेंट मॉलची शिकवली हं. की कसं हाऊसकीपिंग एजन्सी आणायच्या, कसं पार्किंग एजन्सी आणायची, कशी सिक्युरिटी एजन्सी आणायची, कसं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर नेमायचा किंवा इलेक्ट्रिशियन कसा घ्यायचा. हं, हं. सो इंटरव्ह्यू कसे घ्यायचे आणि त्याचं काय कपॅसिटी असायला पाहिजे. हं. आणि एक आहे की लोकांच्या ओळखींचा उपयोग मी नेहमी आयुष्यात करत आलो. नेटवर्क. हां. नेटवर्क. अच्छा. सो इवन असं आहे ना की कित्येक गोष्टी आश्चर्य वाटेल पण मी माझ्या एका वकिलाबरोबर येत होतो पनवेलला आणि हं. त्याचा मित्र त्या वाशीच्या स्टॉपवर उभा होता. हं. सो त्याने मला विचारलं की काका मी माझ्या मित्राला घेऊ का? हां. पनवेललाच येतो तो. अच्छा. म्हटलं ठीक आहे ना तर तुम्हाला सांगतो. म्हटलं पनवेल हा इथे कुठे असतो कामाला? हं. तो म्हणता रघुलीला मॉलमध्ये कामाला असतो. अच्छा. म्हटलं काय करतो काम? हां. तर मला हा इलेक्ट्रिशियन आहे हं. आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे पण मला खूप हार्ड वर्कर आहे. माझा क्लासमेट आहे. हां. सो हे मी ऐकलेलं 8-9 महिन्यानंतर हं. आम्हाला इलेक्ट्रिशियनची गरज आली तर मी त्या माझ्या वकिलाला फोन केला आणि त्या असेल म्हणतो तू आपण एकदा तो आणला होता ना हां. तुझा मित्र हं. तो काय करतोय नाही म्हणतो तो आहे रघुलीला पण त्याला ते थोडंसं कठीण जाते तिकडे हां. काम करणं डेली अपडाऊन करणं. हां. सो म्हटलं मग त्याला पाठवून दे ना हं. माझ्याकडे आहे जॉब. हं. आणि माझ्या त्या जो अपॉइंट केलेला आमचा सेंटर हेड होता मॉलचा त्यावेळेचे हं, हं. परेश मिश्रा म्हणून आता खूप मोठ्या लेवलला माणूस येतो. आपलं जे SL वर्ल्ड आहे त्याचे हं. व्हाईस प्रेसिडेंट आहेत. अच्छा. सो इतक्या चांगल्या चांगल्या लोकांचं त्यावेळेला सपोर्ट मिळाला, मार्गदर्शन मिळालं हं, हं. आणि त्याने त्या मुलाला हं. इमिजिएटली ॲक्सेप्ट केलं. म्हणाले अरे बहुत ही बढ़िया है ये, अच्छा. इसको आप अपॉइंट करो हं. इमिजिएटली. ओह! तो आज इलेक्ट्रिकल इंजिनियर आज पण माझा मॉल संपूर्ण सांभाळतोय. वाह! सो ह्या गोष्टी तुम्ही टिपणं आणि हं. त्या बरोबर त्या त्या टायमाला त्याचं युटिलायझेशन करणं हं. किंवा ते अंमलात आणणं हं, हं. हे कला खरं आहे, असणं खरं आहे. महत्त्वाचं म्हणजे आहे. तुम्ही एकतर असं आहे की तुमचा नेटवर्क तुम्ही चांगला ठेवला, प्लस लोकांना हेरलं तुम्ही आणि आज आपण बघतोय की एक चित्र बदललेलं आहे परिसरातलं, आजूबाजूच्या परिसरातलं आणि आता 1300 पेक्षा जास्त कुटुंबांची या मॉलमुळं चूल पेटतीये घरामध्ये. हां, तर डायरेक्ट आता एम्प्लॉयमेंट हां. म्हणजे 1300-1400 इनडायरेक्ट अजून 600-700 आहेत. एक्झॅक्टली. कित्येक रिक्षावाल्यांचा धंदा हं. होतो.
कित्येक म्हणजे स्विगी, झोमॅटोची मुलं तिथे उभी असतात कारण त्यांना तिकडे ऑर्डर असते. हं, हं, हं. सो कित्येक माथाडी कामगार आहेत तिथे. हं. सो हे जर विचार केला तर जवळ-जवळ 2000च्या आसपासच्या हां. लोकांना आज तिकडे म्हणजे एम्प्लॉयमेंट एक आहे. इकॉनॉमीला बूस्ट मिळाला तिकडच्या परिसरामधल्या असं निश्चित, म्हणता येईल निश्चित. आपल्याला हो, एका हो, मॉलमुळं. हो. पण असंही होतं की बरेचसे मॉल हे उभे तर राहतात, पण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या पद्धतीनं चालत नाहीत. मग एखादा मॉल फेल होण्यामागचं कारण काय असू शकतं? आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं ना, एक तर लोकेशन हां. मॉलचं. दुसरी गोष्ट मॉलमध्ये तुम्ही जर दुकानं विकलीत, काय होतं मॉल बांधणं हं. हे ह्यूज काम आहे. म्हणजे तसं विचारलं फायनान्स खूप लागतो. हां. आणि एका स्टेजला माणूस असा विचार करतो, की मग दुकानाला भाव तर चांगला मिळते. हं. मग आपण 1 दुकान विकू, 2 दुकानं विकू आणि मग जसं तुम्ही विकत जाता ना, तुम्हाला मार्केटमध्ये दुकानाला भाव चांगला मिळतो. हं. पण ज्या मॉलने दुकानं विकली किंवा ज्या डेव्हलपरने मॉलमधली दुकानं विकली, ते हं. सर्व मॉल बंद पडले. का? कारण ब्रँड मिक्स हे तुमच्या हातात नाही राहत. हं. मॉलचं सक्सेस हे त्याच्या ब्रँड मिक्सवर आहे. तुम्ही कुठल्या फ्लोअरला काय आणायला पाहिजे आणि कुठल्या फ्लोअरला काय न्यायला पाहिजे, हे हं. तुमच्या हातात डिसिजन असायला पाहिजे. जर मी शॉप विकलं, तर तो जो ओनर आहे, त्याला जो कोण भाडं देणार आहे, तो ते दुकान तिथे टाकणार. हं. पण हेच जर अख्खा मॉल जर माझ्याच ताब्यात आहे, मीच ओनर आहे, तर हं. मी ब्रँड मिक्सचा विचार करू शकतो. अर्थात ह्या सर्व गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्समधूनच कळल्या हं. आणि जे काही कॉन्टॅक्ट्स होते, ते त्यावेळेचे सर्व लोकांकडनं हे कळलं. इव्हन म्हणजे माझा मॉल हा तयार होण्यामध्ये मी सर्वात महत्त्वाचं नाव घेईन, की आज फिनिक्स मिलचे अतुल रुईया, हं. हं. माझे चांगले मित्र आणि त्यांचं पण मार्गदर्शन होतं. हं. खरं तेच अख्खा मॉल बांधणार होते. अच्छा. हां, परंतु त्यावेळेला ते समवट नाही झालं. हं. हं. पण आता असा विचार येतो मनात, की ते नाही झालं ते आज म्हणून मी इथे आहे. हं. सो नंतर मग आम्हीच मॉल बांधला. हां. सो ह्या सर्व लोकांच्या ज्ञानाचं, ह्या सर्व लोकांचे इन्फॉर्मेशन्स ह्याचा उपयोग हं. करण्यात आला. त्यांच्या अनुभवाचा अनुभव उपयोग येस, येस, तुम्ही येस. करून घेतला असंही हां, म्हणता येईल. हां, कारण तुम्ही करून घेतलं. तेवढे सजग होतात हो, आणि हो. तुम्हाला माहिती होतं, की कुठे आपण कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी वापरल्या तर चांगलं होऊ हां, शकतं. म्हणजे कुठल्या माणसाचा आपण इथे उपयोग करून घ्यायला पाहिजे, हं. हे तुम्हाला समजलं पाहिजे. हं. सो तिथे आणि एक आहे धंद्यात तुम्हाला कुठल्याही माणसाची मदत मागायला लाज वाटता कामा नये, जी हं. आत्ताच्या जनरेशनला खूप वाटते. हं. म्हणजे आत्ताच्या पिढीला कोणाकडे पण काही मागायचं म्हटलं तर लाज वाटायला लागते. हं. मग त्यांना असं वाटतं की आपलं अज्ञान आहे हे प्रगट होतं की काय. पण शेवटी तुम्ही अज्ञानीच असतं ना. तुमचं ज्ञान वाढतं किंवा जो तुमचं 10 लोकांशी, 15 लोकांशी, 50 लोकांशी संबंध वाढेल, हं. हं. त्याच वेळी तुमचं ज्ञान वाढत जातं. खरंय. आणि तुम्हीही शिकलात. म्हणजे नंतर येस, तुम्ही येस, येस. मॅनेजमेंट म्हणजे हो, हो. मॉलची जी आज मॅनेजमेंट आज आहे पण हां. म्हणजे मॉल मॅनेजमेंट आम्ही आमच्याकडेच ठेवलेली आहे. हं. म्हणजे आता असं म्हणायला लागेल, की माझी टीमच सर्व तयार झाली. अच्छा. हो, म्हणजे फक्त हो. एक गोष्ट करून तुम्ही सोडून दिली नाही किंवा तुम्ही असं म्हणाला नाहीत, की आता याच्यामध्ये मी मास्टर झालोय. तर तुम्ही नवनवीन गोष्टी केल्या आणि पण ते शिकत राहिलात. पण कधीच कोण मास्टर कुठल्या फील्डमध्ये होऊ शकत नाही. हां. कारण जसजसं दिवस जात असतं ना, नवीन-नवीन आयडियाज येत असतात. सो तुमचं ज्ञान हे कालचं असतं. हां. ते आज आणायचं असतं. ते तुम्ही दरवेळेला ज्ञान तुमचं वाढवायलाच पाहिजे. तरच तुम्ही मार्केटमध्ये उभे राहू शकता. हं. खरंय. म्हणजे त्याशिवाय त्याला पर्याय नाही. हं. बरोबर. सो त्याला तुमचे कॉन्टॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. खरंय. आता तुमचा हा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार तुम्हाला काय वाटतं, की येणाऱ्या काळामध्ये हे जे आपलं मॉल कल्चर आहे किंवा एक 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये मॉल्स कुठे असतील? बघा आपल्या भारतामध्ये मॉल इंडस्ट्रीला कधीच मरण येऊ शकणार नाही. हां. कारण त्याच्यातलं सर्वात बेसिक प्रिन्सिपल असं आहे, की आपल्या लोकांना एक्सपिरियन्सची खूप सवय आहे. हं. म्हणजे आज जर आपण बघाल तर आपल्याकडे जेवढे उत्सव होतात किंवा जेवढ्या म्हणजे आपण सण आनंद उपभोगतो, तेवढे बाहेरच्या ठिकाणी कुठे इतके सण नसतात, इतके उत्सव नसतात. हं. सो तुमच्याकडे म्हणजे कधी पण म्हणजे भारतामध्ये आज खूप उत्सव होतात. यात्रा असते, जत्रा असते. ह्या सर्वाचा माणसाला एक ती इनडायरेक्टली सवय आहे की एक्सपिरियन्सची. हं. ती त्या एक्सपिरियन्सला तुम्हाला मॉलशिवाय पर्यायच नाही. तुम्ही मॉलमध्ये जाल, फिरता तुम्ही टाईमपास करत शॉपिंग बघाल. हां. सो तो जो एक आनंद आहे, तो आनंद तुम्ही ऑनलाईनवर नाही मिळत तुम्हाला. खरंय. हां. पण सो हां. त्यामध्येच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पनवेलविषयी बोलत होतो. पनवेलमध्ये जमीन घेऊन तुम्ही जमीन घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही कसे ग्रो झालात हे सांगितलं. पण पनवेलमध्ये रिअल इस्टेट असेल किंवा जमीन घेऊन अ, चांगला पैसा कमावण्याचा किंवा चांगली कमाई करण्याचा हा फॉर्म्युला नेमका काय आहे?
नाही, आता असं आहे ना, की आज डेव्हलपिंग एरिया पनवेल आज हां. गेले 20-22 वर्षापासून हळू-हळू डेव्हलप होत चाललंय. हं. आणि हे म्हणजे पनवेलच्या आजूबाजूला एवढं पोटेन्शियल होतं आणि गव्हर्नमेंटने पण म्हणजे सरकारने पण पहिल्यापासून पनवेल डेव्हलप करण्याच्या दृष्टीने खूप चांगली चांगली पावलं उचलली. हं, हं. सो अशा डेव्हलप एरिया हेरून हां. तुम्ही तिथे लँड पार्सल घेऊन ठेवलं, तरी ते नुसतं काही वर्षांनी विकल्यानंतर पैसे कमवू शकता. मग काही वर्षांनी किती होऊ शकतात किमती? सी आज जमिनीला उत्पादन नाहीच आहे, हं, प्रॉडक्शन नाहीच. हं. सो जमीन ही डेव्हलप एरियामध्ये कमीच होत जाणार. म्हणजे शेवटी जमीन ही कमीच होत जाणार आहे. हं, हं. माणसं वाढणारच आहेत. सो त्यातला फक्त एरिया कुठला सिलेक्ट करायचा, तर पनवेल आजच्या दृष्टीला खरोखरच चांगला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पनवेलचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. हं, हं. आता पुढच्या 15-20 वर्षामध्ये. अच्छा. आता समजा आपण एखाद्या उदाहरणासोबत बोलूयात. एखादा प्लॉट आहे 1,000 स्क्वेअर फीटचा किंवा 2,000 स्क्वेअर फीटचा पनवेलमधला. तो येणाऱ्या 5 वर्षांमध्ये म्हणजे आता कितीला मिळतो आणि 5 वर्षानंतर कितीला मिळू शकतो? आता तसं सांगायचं म्हटलं ना, हां. तर हा जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ना, हं. ही पनवेलसारख्या एरियामध्ये तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही, असं आहे. फक्त तुमच्याकडे कपॅसिटी पाहिजे की ती इन्व्हेस्ट करणं आणि शांतपणे बसून राहणं. अच्छा. ते जर तेवढी जर कपॅसिटी हं, असेल, हं. तर आज पनवेलसारखं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कुठल्या एरियामध्ये मला वाटत नाही आत्ता असेल. हं, हं. कारण खूपच आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करणार नाही एवढे रिटर्न्स मिळू शकतात. अच्छा. आणि आहेत ना ट्रेडिंगमध्ये आता आम्ही पण थोड्या प्रमाणात करतो ट्रेडिंग. हं, हं. घ्यायचा प्लॉट आणि विकायचा, घ्यायचा प्लॉट आणि विकायचा. गुड अर्निंग. चांगले पैसे मिळतात. अच्छा. हां. आता तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात आणि मला एक आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या अनुषंगानं प्रश्न विचारायचा आहे, की समजा ते रिलेट करू शकतील याच्याशी. तुमच्याकडे ₹10,00,000 आहेत, तुम्ही कुठे गुंतवणार? नॅचरली हं, आता मी पनवेलपासून एक 5-6 किलोमीटरवर कारण ₹10,00,000 हे तशी पनवेलच्या दृष्टीने खूप कमी अमाउंट आहे. हं, हं. सो पनवेलपासून एक हं. 6-7 किलोमीटरवर कुठेही जमीन काही हां, एक हां. 2 गुंठा, 3 गुंठा, 4 गुंठा या ठिकाणी गुंतवून हं, हं. केव्हा पण तुम्ही जे काय रिटर्न कमवाल हं, हं. ते नॅचरली बऱ्यापैकी चांगले असतील. जे रिटर्न्स आहेत ते किती टक्क्यामध्ये मिळू शकतात? किती एक्समध्ये मिळू शकतात? जमिनीमध्ये रिटर्न्स तुम्ही मोजूच शकणार नाही. हं, सो हे सर्वात महत्त्वाचं ह्याच्यातलं म्हणजे आज एवढी लोकं जे हं, हं. सक्सेसफुल होतात ह्याला कारणच हे आहे, की तुम्ही जर पैसे टाकायची कपॅसिटी तुमची असेल, तर रिटर्नला मोजमाप नाही आहे. हं, हं. म्हणजे तुम्ही असं म्हणूच शकणार नाही किंवा किती पटीने पैसे वाढतील, काय म्हणजे हे हे शेवटी तुमचं लक आहे. पण पैसे तर मिळणारच आहेत. अच्छा आणि ते वाढत वाढत जाणार. नक्कीच. कारण त्याला प्रोडक्शनच नाही ना आणि हां, डेव्हलपिंग एरिया आहे. सो खरं निरनिराळ्या इंडस्ट्री येणार आहे. आज एअरपोर्ट आलं, रेल्वे स्टेशन आज पनवेलचं एवढं डेव्हलप होतं आहे. पनवेलचं रेल्वे टर्मिनस आहे. हा आज आपल्या पनवेल म्हणजे महाराष्ट्रातला नाही, भारतामधला सर्वात मोठं टर्मिनस होतं आहे. जंक्शन आहे. जंक्शन. म्हणजे खरं टर्मिनस आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 20-22 प्लॅटफॉर्म होत आहेत पनवेलला. हं, हं, हं. सो आणि आता ह्याच्यापुढे सर्व ट्रेन्स ज्या बाहेरच्या आहेत, त्या पनवेलला थांबतील आणि पनवेलवरनं तुम्हाला मुंबईला लोकलने यायला लागेल. आणि एअरपोर्ट सुद्धा तिथं जवळच आहे. पनवेलपासून किती हार्डली 15 मिनिटं. हं. 15 मिनिटावर एअरपोर्ट आहे. म्हणजे एअरपोर्टचा बराचसा भाग हा पनवेल तालुक्यामधला आहे, अच्छा. जमीन. हां. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम केलेलं आहे. तर त्या अनुषंगानं बऱ्याचशा लोकांना काय वाटतं, की रिअल इस्टेटमध्ये प्रामाणिकपणानं मोठं होता येत नाही. तुम्ही सहमत आहात का यानं? नाही, हा कसं आहे आता थोडंसं सांगायचं म्हटलं तर बऱ्याचशा बांधकाम व्यावसायिकाने हा आमच्या बांधकाम व्यवसायाचं नाव खराब केलं. सो परंतु हे प्रत्येक फील्डमध्ये आहे. तुम्ही असं म्हणाल चांगली माणसं, वाईट माणसं प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये आहेत. हं, हं, हं. परंतु इथे असं काय झालं माहिती आहे, की बांधकाम व्यवसायामध्ये ज्या नाव खराब झालं ना, त्या लोकांना काय झालं, माणसांचे जमवलेले पैसे, त्यांनी दागिने विकलेले पैसे, हं. ह्याची ज्यावेळेला वाढ लागली ना, हां. त्यावेळेला तो जास्त बदनाम झाला आणि त्यामुळे हा व्यवसाय बदनाम जास्त झाला. हं. परंतु म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारे बांधकाम व्यावसायिक खूप आहेत. म्हणजे तसं म्हणाल तर प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे, बांधकामामध्ये व्यवसाय करणारे लोकं जास्त आहेत. हं, हं. परंतु नाव खराब जे होतं ना, तेच हायलाईट होतं. हं. सो कुठलाही दोष आहे ना, तो पटकन उठून दिसतो आणि जे यश आहे ना, ते थोडं दिसायला वेळ लागतो. खरं सो तो प्रकार आहे. हं. आणि याच्यामध्ये आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समाजाचाही विचार केलेला आहे. एक अख्खा मजला तुम्ही हॉस्पिटलसाठी देऊन टाकला. पण जेव्हा आपण एक ॲज अ बिझनेसमॅन म्हणून बघतो, त्यावेळेला असं वाटतं का, की तो निर्णय वेडेपणाचा होता म्हणून?
नाही, आता तो निर्णय वेळेपणाचा म्हणणार, त्याच्या मागची जी भावना होती ना, ती हं. महत्त्वाची होती. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला मी एक माझ्या बिल्डिंगमधलाच एक मजला मी माझ्या वडिलांच्या नावाने चॅरिटेबल आय हॉस्पिटलसाठी दिला. हं, हं. त्यावेळेला खरं म्हणजे माझी कपॅसिटी पण नव्हती. हं, हं. म्हणजे तो जर मी विकला असता, तर मला खूपच पैसे जास्त मिळाले असते. हां. पण मी विचार काय केलाय, की आत्ता ही संधी आली आहे, समोर एक चांगले डॉक्टर होते आणि आपल्या वडिलांचं नाव जर करायचं असेल, ठेवायचं असेल, तर ही आत्ता राईट सिच्युएशन आहे. हं. सो त्याने प्रपोजल ठेवलं, मी ते ॲक्सेप्ट केलं आणि आज वडिलांच्या नावाने चॅरिटेबल आय हॉस्पिटल चालते पनवेलला. अच्छा. सो ते एक मानसिक समाधान आहे ना, हां, हां. तिथे तुम्ही धंदा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करत. रिटर्न हं. ह्याचा विचार करण्याचं पण नाही. तो एक आनंद होता, हं, हं, हं. की वडिलांचं नाव आपण कुठेतरी आज करून ठेवलं. हां. मुलगा पण या व्यवसायात आहे, हं. जो आता मला मदत करतो. माझी मुलगी पण अमेरिकेत होती 12 वर्ष, ती आली आहे इकडे. हां, हां. सो त्यामुळे आज कुटुंबासाठी व्यवसाय जेवढा वाढेल, हं. तेवढा करून ठेवायला पाहिजे. कुठल्याही वडिलांचं म्हणजे बापाचं हे कर्तव्य आहे, की आपल्या कुटुंबासाठी मॅक्झिमम काहीतरी करून ठेवायचं, की ज्यायोगे ते पुढे हे आपली जी वाढवतील. हां, पिढी. हां, आणि ते पुढे हं. वाढवतील ते. हं, हं, हं. सो इच्छा हीच असते, की जे काही आपण वृक्ष लावलेला आहे, हं, हं. तो पुढे ही लोकं वाढवतील. त्यातनं अजून वृक्ष निर्माण करतील. हं, हं. ही तर कुठल्याही यशस्वी माणसाची ही इच्छा असणार. खरंय. आणि आता शेवटचा प्रश्न, सगळ्यात शेवटचा. तुमच्या यशाचं रहस्य? माझे यशाचं रहस्य म्हणाल तर सर्वात महत्त्वाचं ऑनेस्टी. हं, हं. आणि माझ्याकडे काही नव्हतं ना, त्यावेळेला मला एकच गोष्ट लक्षात आली होती, की ह्या जगात एका गोष्टीची खूप कमतरता आहे आणि ती माझ्याकडे होती. मग ती आपण का नाही इनकॅश करायची? हं. ऑनेस्टी. सो म्हणजे प्रामाणिकपणा जर ठेवला, तर ते एक मोठं ॲसेट होतं हं, आणि ते हं. आज पण मी वापरतोय, की आणि त्या ॲसेटचं करन्सीमध्ये काही म्हणजे त्याला तोडच मोल नाही लावू कुठलंही. शकत नाही. हां, हां. हां. त्याला मोल नाही. हं. सो ते जर असेल ना, तर तुम्ही यशस्वी होणारच होणार. मग परमेश्वराचा साथ आहे, आई-वडिलांचे आशीर्वाद हं. आणि माझी दिवंगत पत्नी मानसीचा पण भरपूर मला सपोर्ट होता. म्हणजे आज आता मी आहे, ती नाही आहे. परंतु तिचं पण मला तेवढा सपोर्ट होता, म्हणूनच मी एवढं काम करू शकलो किंवा करतोय आज पण. आपला एपिसोड पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की एक ट्रक ड्रायव्हर जर त्यांच्याकडे चांगला दृष्टिकोन असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि धाडस असेल, तर तेही आपला एक मोठा एम्पायर उभं करू शकतात, एक चांगला बिझनेस करू शकतात. आजचा हा एपिसोड तुम्हाला नक्कीच इन्स्पिरेशनल वाटला असेल. पुन्हा एकदा बघा आणि ज्यांना कोणाला इन्स्पिरेशनची गरज आहे, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.